शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, 5 पक्ष 5 नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या 5 नेत्यांची हवा आहे. आमचे साहेबच जिंकणार याचा हिशोब प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता लावतोय. पण या निवडणुकीतला पराजय या नेत्यांचं आजपर्यंतचं राजकारण संपू शकतो आणि विजय पुढच्या 25 वर्षांचं राजकारण घडवू शकतो. तेही फक्त याच एकमेव निवडणुकीतनं. पडणारा नेता असा पडेल की तो कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणातनं हद्दपार होईल आणि येणारा नेता असा येईल की ज्याच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. त्यासाठी विधानसभेची ही निवडणूक महत्त्वाची आणि अंतिम असणार आहे. नेमकं का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवात करूयात ती देवेंद्र फडणवीसांपासून. देवेंद्र फडणवीस राज्याच्या क्रमांक 1च्या पक्षाचे क्रमांक 1चे नेते. फडणवीसांच्या नेतृत्वावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस टिकून आहेत. टिकून राहणं हे त्यांच्या राजकारणाचं मोठं यश म्हणावं लागतं. त्याग करून त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं. पण या निवडणुकीत भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरला नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या अपयशी नेतृत्वावर कायमचं शिक्कामोर्तब केलं जाईल. भले भाजपची सत्ता येवो न येवो पण भाजप हा राज्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष ठरला तरीही फडणवीसांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाणार नाही. मात्र जर का काँग्रेस नंतर भाजपचा क्रमांक लागला आणि दारुण पराभव भाजपला पाहावा लागला तर याचं खापर फक्त आणि फक्त फडणवीसांच्या माथ्यावर फोडलं जाईल. निवडणूक जिंकत भाजप क्रमांक 1चा पक्ष झाला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. त्यांच्या हातात पुन्हा सत्तेची सगळी सूत्र एकवटली जातील. केंद्रामध्ये फडणवीसांचं महत्व वाढेल आणि वयाचा दाखला देत पुढच्या 20-25 वर्षांसाठी फडणवीस हे नेते म्हणून समोर येतील. जातीय चक्रव्यूह भेदून फडणवीसांनी सिद्ध केल्यानं त्यांचं नाव मोठं होईल. पण पराभव मात्र फडणवीसांना भाजपच्या नेते मंडळीच्या यादीतनं मागे घेऊन जाईल. विनोद तावडेंपासून जे स्पर्धक म्हणून गणले जातात त्यांच्या हातात महाराष्ट्र भाजपची सूत्र जातील आणि किमान अस्तित्व टिकवण्याची धडपड फडणवीसांना करावी लागेल. साहजिकच विधानसभेच्या या निवडणुकीतला विजय आणि पराजय फडणवीसांच्या भवितव्याचा विजय किंवा पराजय असणार आहे. दुसरा नंबर लागतो तो उद्धव ठाकरेंचा. उद्धव ठाकरे अखंड शिवसेना गमावण्याची नामुष्की उद्धव ठाकरेंवर आली. पक्ष गेला, सत्ताही गेली. पण विधानसभेला उद्धव ठाकरेंनी जास्तीच्या जागा निवडून आणल्या त्या शिंदेपेक्षा जास्त आणल्या. तर बहुमताच्या जोरावर ठाकरेच बॉस आहेत हे जवळपास निश्चित होईल. पण जर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकले तर बाळासाहेबांच्या मुलाने घेतलेला बदला म्हणून ही गोष्ट राजकीय पटलावरती कायमची लिहिली जाईल. उद्धव ठाकरे जिंकले तर ठाकरेंना पुन्हा शिवसेना सुद्धा मिळू शकते. पण फक्त शिवसेनाच नाही तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे भविष्यातलं राजकारण खेळू शकतात. इंडिया आघाडी, 2029च्या लोकसभा अशा अनेक गोष्टी ठाकरेंसाठी देशपातळीवर रेड कार्पेट टाकणाऱ्या ठरू शकतात. पण ठाकरेंचा पराभव झाला तर काय? ठाकरे हरले तर काय? आणि शिंदे जिंकले तर काय? तर ठाकरेंना पुढची 5 वर्ष विरोधात पक्ष चालवणं कठीण होऊ शकतं. काँग्रेस राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्यासोबत वैचारिक भूमिका घेताना त्यांचा गोंधळही उडू शकतो. शिवसेना शिंदेची यावरती कायमस्वरूपी शिक्कामोर्तब होऊन पक्ष संपुष्टात येण्याच्या मार्गाला ठाकरे जाऊ शकतात. अशा वेळी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरेंच्या नेतृत्वावर कायमचा घाव घालू शकते. जनमत सोबत नसल्याची गोष्ट ठाकरेंचं अस्तित्व संपवणारी सुद्धा ठरू शकते. एक विजय ठाकरेंना महाराष्ट्राच्या दीर्घकालीन राजकारणात मोठी संधी देऊ शकतो तर एक पराजय कायमस्वरूपी वळचणीला घेऊन जाऊ शकतो. काँग्रेसला धरून टिकून राहण्याचं राजकारण ठाकरेंच्या नशिबी येऊ शकतं. त्यामुळेच ही विधानसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी, उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी अत्यंत महत्वाची असेल. आता यामध्ये तिसरा क्रमांक लागतो तो अजित पवारांचा. वयाच्या 64व्या वर्षापर्यंत काकांच्या आज्ञेत राहिलेल्या अजितदादांनी गेल्या वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कायम उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून मुख्यमंत्री पदावरती पाहताना अजितदादांच्या महत्वाकांक्षांचा बळी किती वेळा गेला असेल हे वेगळं सांगायला नको. लोकसभेच्या निवडणुकीत काका शरद पवार यांनी अजित पवारांना सपशेल आसमान दाखवलं. काका पुतण्याच्या या लढाईत अजित पवार आपलं स्थान टिकू शकले नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. पण या विधानसभेच्या निवडणुकीत रिलेटेबल राहणं हेच अजित पवारांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.
अजित पवार हे जर 50 जागा लढवतील असं बोललं जातंय, तर शरद पवार किमान 81 जागा लढवतील, तर किमान 40 जागांवरती शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना विधानसभेला असणार आहे. या सामन्यामध्ये स्वतःचा निभाव लागणं अजित पवारांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. पण जरी अजित पवार 25 जागांवरती पक्षाला आमदार निवडून आणू शकले, तर कदाचित सत्तेचा टेकू म्हणून अजित पवारांचं महत्व वाढू शकतं. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी. स्पष्ट बहुमत कोणाकडे नसणं आणि यामध्ये अजित पवारांकडे 25 आमदारांचं बळ असणं ही अजित पवारांसाठी आजवरच्या संयमातनं नशिबाने दिलेली गोष्ट असं म्हणावं लागेल. असो, तर अजित पवार पुन्हा सत्तेत विराजमान झाले तर पुढच्या पंचवार्षिकचा विचार करता पवार गटातनं बरेच नेते अजितदादांच्या सोबत येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांच्या नावावरती कदाचित शिक्कामोर्तबही होऊ शकतं. शरद पवारांच्या पश्चात पश्चिम महाराष्ट्रातला ग्रामीण मराठा लीडर म्हणून त्यांचं बळही वाढू शकतं. पण हेच अजित पवार जर कमी जागा घेत सत्तेतनं बाहेर फेकले गेले, तर शरद पवारांच्या नावावर कायमचं शिक्कामोर्तब होतं. अशा वेळी अजित पवार गटातले नेते सुद्धा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात. मागे एकदा शरद पवार म्हणाले होते की काँग्रेसची अवस्था नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे. अशीच अवस्था अजित पवारांच्या सोबत असणाऱ्या ज्येष्ठ नेते मंडळींची होऊ शकते. पटेलांपासून ते वळसेंपर्यंतचे अनेक नेते अजित पवारांच्या पराभवामुळे रिलेव्हंट राहू शकणार नाहीत. थोडक्यात सांगायचं तर अजित पवारांचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका फळीची रिटायरमेंट असणार आहे, तर विजय मात्र अजित पवारांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणारा असू शकतो. यानंतरचा क्रमांक लागतो तो शरद पवारांचा. शरद पवार हे असे नेते आहेत जे पेरत राहतात, टायमिंगला ते उगवत राहतं. याचं एक साधं उदाहरण सांगते. काही दिवसांपूर्वी शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले होते. या भेटीमध्ये ते जयसिंगराव पवार यांच्या घरी गेले. तिथं त्यांनी त्यांच्या मुलीला काय वाचतेस म्हणून प्रश्न विचारला. त्यांच्या मुलीसोबत इतिहासावर सुद्धा चर्चा केली. शरद पवार जेव्हा बारामतीला परत आले तेव्हा त्यांनी जयसिंगराव पवारांच्या मुलीसाठी काही पुस्तकं पाठवून दिली. स्वतःचं एक पत्रही त्यासोबत होतं. आता ही शरद पवारांची पेरणी असते. जयसिंगराव पवारांच्या कन्या या महिलांना केंद्रस्थानी ठेवून इतिहास संशोधन करतायत. शरद पवारांची ही पेरणी पवारांच्या पश्चामध्ये पुढच्या 20 ते 25 वर्षांनी दिसून येते. असो, 90 झाले तरी हार मानणार नाही असं शरद पवार नुकतंच म्हणालेले आहेत. शरद पवार हरले तर पवारांना अजित पवारांचं नेतृत्व कदाचित मान्य करावं लागू शकतं. सोबत सुप्रिया सुळे या वारसदार नसतील यावरती सुद्धा शिक्कामोर्तब होऊ शकतं. केंद्राचं राजकारण जपत असताना अजित पवारांमुळे शरद पवार ग्राउंडवरती टिकून होते हे सुद्धा अजित पवार सिद्ध करू शकतात. राष्ट्रवादीचा गट सुद्धा शरद पवारांच्या पराभवानंतर वेगळी भूमिका घेऊ शकतो. वैचारिक तडजोड न करणारे नेते काँग्रेसच्या वळचणीला जाऊ शकतात, तर उरलेले नेते अजितदादांच्या सोबत जाऊ शकतात. पण शरद पवार जर जिंकले तर सुप्रिया सुळेंकडे शरद पवार यशस्वीपणे सत्तेचं हस्तांतरण करताना दिसतील. शरद पवार जिंकले पण वैचारिक प्रतारणा केली नाही हे नरेटिव्ह तयार होऊन शरद पवार आणि यशवंतराव यांची उंची एका पातळीवर आलेली असू शकते. आता आपल्या यादीतलं शेवटचं नाव ते म्हणजे एकनाथ शिंदे. गेल्या 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातले एक नेते आणि मंत्री होते. कोणाचं नशीब कसं फिरेल किंवा कोण आपलं नशीब कसं फिरवेल हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंच्या वाट्याला हेच यश आलं. जर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेलेच नसते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते का? समीकरणं फिरली आणि याचा फायदा घेत एकनाथ शिंदे राज्यातल्या क्रमांक 1च्या खुर्चीवर विराजमान झाले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या कंट्रोलमध्ये राहतील असा अंदाज जो भाजपचा होता तो मात्र शिंदेंनी खोटा ठरवला. त्यामुळे इथनं पुढं शिंदेंच्या मागे शक्ती लावताना प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक गट 100दा विचार करताना दिसेल. एकनाथ शिंदेंचा पराभव झाला तर एकनाथ शिंदे खासदारांच्या बळावर आपलं किमान महत्व टिकवून ठेवतील, पण ते तितकंही फायद्याचं ठरणार नाही. विरोधात बसण्याची वेळ आलीच आणि कमी आमदार निवडून आले तर शिंदेंच्या आमदारांचा ओघ उद्धव ठाकरे आणि भाजपकडे वाढू शकतो. थेट भाजप सोबत जाण्याची भूमिका सुद्धा काही नेते घेऊ शकतात. तर पुन्हा ठाकरेंसोबत जुळून घेण्याचं धोरण सुद्धा एकनाथ शिंदेंचे नेते हे घेताना दिसू शकतात. शिंदेंसाठी अपयश हे निश्चितपणे अडचणीचं ठरू शकतं, कारण विरोधात बसून पुढच्या 5 वर्षात पक्ष चालवण्याचं आव्हान शिंदेंना पेलावं लागणार आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाची बैठक ही फायद्याच्या राजकारणातनं बसवलेली आहे, तर मूळ शिवसैनिकांची बैठक ही संघर्षाची राहिलेली आहे.
पर्यायानं विरोधात असताना किती शिवसैनिक त्यांच्याकडे टिकाव धरतात हे पाहणं गरजेचं असेल. विरोधाच्या भूमिकेत राहताना सत्तेच्या बैठकीतनं आलेले नेते शरद पवारांना टिकवणं शक्य झालं नाही. तिथं एकनाथ शिंदे किती डावपेच आखतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. पण या सगळ्यात एकनाथ शिंदे जिंकले आणि आमदारांच्या बळावर पुन्हा सत्तेत आले. विशेष गोष्ट म्हणजे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मात्र त्यांना खोडून काढणं भल्या भल्यांना शक्य होणार नाही. शरद पवारांनी पुलोतचा प्रयोग करून त्यापुढेही स्वतःचं अस्तित्व तयार केलं. त्याप्रमाणे सत्तेच्या आसऱ्यातनं एकनाथ शिंदे आपली राजकारणाची लाईन प्रचंड मोठी करू शकतील. तुम्हाला काय वाटतं? आगामी विधानसभेच्या निवडणुकीतनं कोणाचं गणित बिघडेल? कोणता नेता महाराष्ट्राच्या भविष्याचा नेता म्हणून पुढे येईल आणि कोणता नेता राजकीय पटलावरून हद्दपार होईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.